चांगला अनुभव आलाय. हा. मला आता माझी चुका कळतात आहे. Yes. मी मागच्या जन्मी मला वाटतं खूप जिद्दी, हट्टी हट्टी बोलतात ना, लाडकी हट्टी तशी वर होते खूप. वर ती म्हणतायत समुद्राचं साईड दिसलं आणि तिथं कोणचं तरी खूप फेमस मंदिर आहे. त्याचं गावाचं नाव आय थिंक मृतेश्वर मंदिर, शिवलिंग समथिंग मला दिसलं. 56 समथिंग टाईप मध्ये मोठे मोठे दगडांची जी घरं असतात ना, आणि मला असं फील झालं की मी एक ब्राह्मणाच्या घरात पैदा झालेली मुलगी आहे आणि सिंगल चाइल्ड आहे मी. दुःखात मृत्यू झाला. वर्तमान आयुष्यामध्ये पोटाचा त्रास आहे काहीतरी? खूप आहे सर, मला पोटाचा त्रास आहे. माझे 2 मिसकॅरेजेस झालेले आणि आकांक्षाताई, हा, माझा खूप चांगला अनुभव आलाय. मला आता माझी चुका कळतात आहे. मी मागच्या जन्मी मला वाटतं खूप जिद्दी, हट्टी बोलतात ना, लाडकी हट्टी तशी होते खूप. वर्तमान आयुष्यामध्ये पण हट्टी असाल थोडं. हट्टी म्हणजे असं हट्ट हट्ट करत असाल. हाय सर, तुम्ही जेव्हा बोलले ना मला की तुमचं म्हणजे ते प्लेस बघा, काय काय कुठं राहतात काय, तर सर मला ना कोकणनी म्हणतायत समुद्राचं साईड दिसलं आणि तिथं कोणचं तरी खूप फेमस मंदिर आहे. त्याचं गावाचं नाव आय थिंक मृतेश्वर मंदिर, शिवलिंग समथिंग मला दिसलं. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही घर पाहायला म्हणलं तर मी घर पाहिलं सर. ते एकदम 1956 समथिंग टाईप मध्ये मोठे मोठे दगडांची जी घरं असतात ना, आणि मला असं फील झालं की मी एक ब्राह्मणाच्या घरात पैदा झालेली मुलगी आहे आणि सिंगल चाइल्ड आहे मी. आई वडील म्हणजे जे ह्या जन्मी तेच होते. आईचं नाव राग रंगम्मा आणि शुभा काहीतरी, शुभांना काहीतरी माझ्या आई वडिलांना हाक मारत होते सगळे. आणि भाषा काहीतरी वेगळीच होती, पण ते मी समजत होते. फील होतं ते. ती भाषा जरी आपल्याला म्हणजे आता तुम्हाला बोलता येत नसली तरी पण ते त्याचा अर्थ काय तुम्हाला आता त्याचा अर्थ लावता येतात किंवा ते फील होतात त्याचे अर्थ काय आहे. आणि तुम्ही जे बोलले की सगळ्यात म्हणजे भारी म्हणजे काय बोलतात ऑस्पिशियस म्हणजे काय, सगळ्यात म्हणजे असं काय बोलतात अनुभव, सगळ्यात ऑस्पिशियस म्हणजे तुम्ही बोलला ना की सगळ्यात ऑस्पिशियस तिथं काय होत होतं. तर आय थिंक सर मंदिर ज्यासाठी फेमस होतं, मृतेश्वर मंदिर, तिथं ना शिवरात्रीची मोठी पूजा आहे. आणि त्याच्यामध्ये मी आणि माझ्या आई वडिलांची डोळे ते मी रिकॉग्नाइज केलं. आणि मला खूप चांगलं वाटलं. माझ्या बहीण भाऊ मला काहीच दिसले नाही. हरकत नाही. हा, आणि त्यानंतर मग मी कनेक्ट केलं की मी ना सर सेकंड मला एवढं अक्कल पण नाही आली. मी सोमवारची उपास ह्या जन्मी पण धरते. तिथं तर धरायची नाही पण. आणि सगळ्यात सुखाचं क्षण म्हणजे की जेव्हा माझे मिस्टर जे विद्वान ब्राह्मण ते स्वतः पण शिकायचे, मला पण शिकवायचे, आणि मी त्याच्यापासून माझ्यापाशी जे लेडीज यायच्या किंवा कोणी त्यांना शिकवायचे, त्याच्यात मला खूप आनंद भेटायचा. ते जे सॅटिस्फॅक्शन होतं टीचिंग लर्निंग प्रोसेसचं, ते मी ह्या जन्मी पण करते. मला टीचिंग इतकं आवडतं की मी तेच विचारणार होतो तुम्हाला, आता एक्झॅक्टली तोच प्रश्न करणार होतो तुम्हाला की तुम्हाला टीचिंग आवडतं किंवा तुम्हाला शिकवायला आवडत असेल या आयुष्यामध्ये लोकांना. इतकं आवडतं सर की माझ्यापाशी जर कोणी असं गरीब ज्यांची फायनान्शियल कंडिशन पण नसेल ना, मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवते. आणि रिसर्च मध्ये तर मला इतकं इंटरेस्ट आहे की माझी आता PhD इन एज्युकेशन होऊन गेली. आणि दुःखाचं क्षण ये की ज्या माझ्या मागच्या जन्मी जे माझी सासू होती, इन लॉ, माझे मिस्टर ह्या जन्मीचे ते नाहीये, दुसरेच पण असं एक्सपिरियन्स आलं की मला आय थिंक त्यांचं वय 27 आणि माझं साधारण वय 21 का काय, पण त्या जन्मी त्या काळी लवकर लग्न व्हायचे. तर हेच पोरांच्या प्रॉब्लेममुळे, आणि मी हट्टी खूप असायची. आणि मला माझी सासू कायम टॉन्ट करायची, जर पोरं बाळा झाले नाही तर तुझं ह्याचं दुसरं लग्नच करायचं. इवन माझे हस्बंड खूप शांत होते त्या काळी, समजून समजदार टाईपचे होते. पण एकदा मला असंच अफवा कळाली, म्हणजे असंच करतात ना बायांमध्ये गॉसिप,
की मिस्टरांचं काहीतरी दुसरी पोरगी आहे, ते अध्ययनासाठी दुसरीकडे गेले. मला असं कोणीतरी असेच कान हे फुगून टाकले की हे गेले दुसरी बायको बघायला. मी आता एवढी म्हणजे तुम्ही माझं जेव्हा वर्णन, तर मी गोरी, पान खायचं सवय आणि पायात पैंजण घातलेले एवढं मला दिसलं, फील पण केलं. आणि मला ह्या गोष्टीचं इतकं संताप झाला की माझे मिस्टर असं कसं काय मला करू शकतात, मी माझ्यामध्ये काय कमी आहे असं करून. मी ते कॅस्टर, ते आयरंडीचे सीड्स असतात ना, त्याला मला माहित नाही मराठीत काय बोलतात, आयरंडी, ते कॅस्टर सीड्स. हा, त्याचं ते पहिले काळी त्याचे सीड्स ठेवायचे जानवरांना, गायीन त्यांना द्यायला. त्याचं मी काहीतरी तेल किंवा काय ते सीड्स खाऊन घेतले, त्यामुळे मला ते पोटात इतका त्रास झाला आणि त्याच्यातच माझं दुःखद मृत्यू झाला. वर्तमान आयुष्यामध्ये पोटाचा त्रास आहे काहीतरी? खूप आहे सर, मला पोटाचा त्रास आहे. माझे 2 मिसकॅरेजेस झालेले. आणि अजून असं पण आहे की जेव्हा मी मरताना आणि जेव्हा माझे मिस्टर आले, त्यांनी वैद्यला पण दाखवलं. त्यांनी म्हणलं की अरे तुमची वाईफ तर 3 मंथ प्रेग्नेंट आहे. इतकं म्हणजे असं. आणि जेव्हा माझी अंतिम म्हणजे मला जेव्हा हे झालं ना की मला जेव्हा स्वतःचं स्मरण झालं की या असं नाही व्हायला पाहिजे नव्हतं, मी काय देवात चुकी केली का ते वृद्धेश्वर मंदिर आहे जे तेच माझे ते शिवलिंगच माझ्या समोर दिसत होतं. मी देवाला खूप माफी मागितली आणि माझे मिस्टर पण रडत होते की. आणि त्या जन्मी जी सासू होती माझी, ती ह्या जन्मी माझ्या मिस्टरांची आत्या आहे. नालायक म्हणजे त्यांनी मला कुठं पण पाहणार, मला क्रिटिसाइजच करणार. आणि मी गपचूप ऐकून घेणार, जाऊ दे ऐकून घे. पण आता मला कळतं की हिचं काय मी ऋण फेडलंय की ही मला एवढं बोलती. बिना पाण्याची धुलाई करून जाते माझी, ते मला आता कळतं. ओके, आणखीन एक प्रश्न तुम्ही मला आय थिंक सकाळी विचारलेला, आठवत असेल तुम्हाला, की मला जर एक मुलगा असता किंवा तर मी त्याच्याबरोबर आयुष्य व्यतीत केलं असतं किंवा मी त्याला घेऊन जगले असते. हा सर, विचारलं होतं? हो. त्या आयुष्यात तुम्ही जे केलंय, तुम्हाला म्हणजे जे तुमच्याकडनं घडलेलं आहे कृत्य, म्हणजे तुम्ही 3 महिन्याचे प्रेग्नंट असताना तुमच्याकडनं गर्भपात झालेला आहे, आज त्याची तुम्हाला उणीव तुम्हाला आज परत जाणवते आहे. मला इंट्रोसेप्शन होते की मी किती मूर्खपणा केलं की कोणाचं पण ऐकून मी ते असे खाऊन घेतलं. आणि मी तर गेले माझ्यासोबत. नाही ते आज नव्हते झालं लक्षात, पण तुम्ही सकाळून तुम्हाला प्रश्न विचारला उत्तर पडतंय तुम्हाला की मला जर एक मुलगा असता तर मी त्याच्याबरोबर जीवन पूर्णपणे व्यतीत केलं असतं, मी त्याच्यासाठी जगले असते, असा प्रश्न विचारला. उत्तर मिळतंय तुम्हाला त्या प्रश्नाचं? का आणि का बरं त्या दुःखापासून किंवा त्या अनुभवांपासून तुम्हाला आज वर्तमान आयुष्यात त्याच्यापासून का बरं तुम्ही दुरावल्या जात आहात? कळलं मला. येस, एकदम असं वाटतं की डोळे उघडले, असे हट्टीपणा नाही करायला पाहिजे. इवन जरी आपल्याकडे नॉलेज आहे, आपण खूप दिखणे सुंदर, किती चांगले क्वालिटीज जरी असले ना, तर सगळं काय एक दिवस मातीतच जाणार आहे. कशाचाच अनुभव गर्व नाही करायला पाहिजे. हे पटलंय तुम्हाला? पटलंय ना तुम्हाला? चालेल का तुमचा अनुभव टाकलात? काही प्रॉब्लेम आहे का? हो चालेल ना. थँक्यू.